विषयी बोलण्याकरता गणेश खणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। खरं तर गणेशजी गेले 36 दिवस, एक दोन दिवस नाही तर 36 दिवस लोकशाही मराठी सातत्यानं या ठिकाणी जातीये, ही परिस्थिती पाहतेय। कचरा काही कमी होताना दिसत नाहीये। यंत्रणा वाढवीन, परिस्थिती जाऊन पाहीन, ग्राउंडवर जाऊन ही सगळी परिस्थिती जाणून घेईन असं महापौरांकडून उत्तर दिलं जातं। आज 36 दिवस झाले महापौर काही तिथं फिरकत नाहीयेत। गणेशजी, असं या परिस्थितीवर महानगरपालिका म्हणून आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। सभागृहातही याच्यावर नाले सफाई आणि याच्यावर किती वेळा चर्चा झाली ते आपल्यालाही ठाऊक असेल, आपणही कव्हर करता। आम्ही प्रामाणिकपणे या समुद्रांची स्वच्छता झाली पाहिजे यासाठी ट्रॅश बूम लावण्याची जी व्यवस्था असते ती देखील मंजूर केली। ठिकठिकाणी कचरा जो नाल्यांमध्ये जातो तो कसा थांबवता येईल यासाठी दत्तक वस्तीमध्ये योजनेमध्ये मूलभूत आम्ही बदल करून त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या किंवा त्यांना देण्यात येणारं मानधन यात देखील मोठी वाढ केली आहे, जेणेकरून कचरा नाल्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। मी मान्य करतो की समुद्रात कचरा येतो याचं कारण ज्या पद्धतीने दत्तक वस्ती योजनेचं काम मुंबई शहरात व्हायला हवं होतं ते होत नाहीये आणि स्वाभाविक आहे नाल्यांमधनं कचरा टाकला जातो आणि तो शेवटी समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही, तो आपल्याला परत देतो। त्यामुळे तुम्हाला दिसत असेल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा लागलेली आहे, तिथेही काम होत आहे, परंतु यात काही ना काही बदल करावा लागेल हे नक्की दिसतंय। आपण ज्या पद्धतीने मुंबईकरांच्या हितासाठी मोहीम चालवत आहेत हे अतिशय चांगलं आहे। आम्हालाही यातनं जे आवश्यक आहे त्याची माहिती मिळते आणि यात नक्की बदल होईल, कारण आम्ही काम करतोय परंतु यात अधिक वेगानं काम केलं पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे। आम्ही याला पॉझिटिव्हली घेतो, त्यात तुम्हाला नक्की बदल दिसेल। अगदी, पण साधारणतः गणेशजी किती दिवसात या सगळ्यात बदल दिसेल? कारण आज तर तिथं सिद्धेश कदम पोहोचलेत, स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतलीये, स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई याकरता, पण महानगरपालिकेकडून म्हणावी तेवढी यंत्रणा त्या ठिकाणी वाढवली जात नाहीये। कारण जुहू किनारा हा केवळ अंधेरी पुरता, जुहू करता, महाराष्ट्र मुंबई करता मर्यादित नाहीये, तर अनेक फॉरेनर्स, देश विदेशातले पर्यटक त्या ठिकाणी येत असतात। असं आहे की नाल्यांमध्ये कचरा हा जो विषय आहे नेहमीच हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढतच असतो, कारण स्वाभाविक आहे पावसामध्ये पाण्याचं वहन होत असतं। परंतु यावेळेला मात्र आपण पावसाचं प्रमाण आणि एकूण स्थिती जर बघितली तर आमच्याही हे लक्षात आलंय की जी यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली आहे ती कमी पडते, मुळात कचऱ्याचं प्रमाण नाल्यांमध्ये वाढलंय त्याच्यामुळे ही परिस्थिती आली आहे। नक्की त्याचा आम्ही शोध घेऊ, पण एवढं मात्र सांगतो मध्यंतरीच्या काळामध्ये ट्रॅश बूम जे आपण नाल्यांवरती लावतो जेणेकरून समुद्रात जाणारा कचरा अडवला जातो त्याचं कंत्राट संपलेलं होतं, ते देखील तातडीने आम्ही मंजूर करून त्याचंही काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याची आम्ही काळजी सुद्धा घेतली। परंतु तुम्ही म्हणताय हा विषय लक्षात येतोय आणि कुठेतरी आपली यंत्रणा कमी पडते का याचा नक्कीच शोध घेऊ। अगदी गणेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।